नागपुरात सध्या पावसानं उसंत घेतल्यानं पाण्याचा निचरा होतोय। कालच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं होतं, मात्र आता चिखल काढून साफसफाई केली जाते। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। नागपूरमध्ये काल आलेल्या पावसामध्ये सर्वाधिक फटका हा पश्चिम नागपूरला पडला। या क्लिनिकच्या आतमध्ये काल 3 फुटापर्यंत पाणी होतं आणि आतमधलं बघून घेतो कशा प्रकारचं दृश्य जर असेल तर नीचे तिकडे हे बघा, आतमध्ये बघा कशा प्रकारे पूर्ण साफसफाईचं काम सुरू आहे। इथे जे इक्विपमेंट असतात मेडिकलचे ते कशा प्रकारे इथे वर ठेवलेले आहे। पाण्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे आपल्या स्तरावर कसरत केली आणि हे सगळे इक्विपमेंट वर ठेवलेले आहे। अनेक इक्विपमेंटमध्ये पाणी शिरल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे एक मोठं नुकसान झालेलं आहे। पहिली वेळ या स्वरूपात पाणी शिरलं इतक्यात आतमध्ये, पण पाऊस एवढा झाला म्हणजे एवढा होतो, पण पहिल्यांदाच एवढ्या स्तराचं पाणी शिरलं आहे ना। इथे काही नदी जवळ आहे ना काही आहे, म्हणजे असं काहीच नाही आहे की जेणेकरून ह्या भागात पाणी शिरावं। नदी नाही, तलाव नाही, तरी स्टील लो लाईंग म्हणजे सिमेंट रोडवर झाल्यामुळे हे लो लाईंग झाले जुन्या। आता म्हणजे आम्हालाच काहीतरी स्वतःच्या पातळीवर करणं गरजेचं पडलं आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनीसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।